कांद्यावरील निर्यात शुल्क वाढल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निषेधार्थ चाकण येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील बाजार समिती येथे आज कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव देऊन कांदा प्रश्न मार्गी लावला जावा यासाठी आज शेतकरी संघटना आक्रमक झाली होती। शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच शेतकरी संघटनेने नाशिक हायवे रोडवर देखील बसून काही वेळापुरते रस्ता बंद केला होता। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन घेण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटलंय। 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे दुसऱ्याच दिवशी कांद्याचे भाव जवळपास 70 ते 80 रुपयांनी खाली आले आणि सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तुगलकी निर्णय, याच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा मागील 2-3 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हा तोट्यामध्ये त्या ठिकाणी कांदा उत्पादित करतोय, विकतोय आणि सरकार मात्र प्रत्येक वेळेला कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अशा पद्धतीने अन्याय करते आणि या ठिकाणी हा जो निर्णय घेऊन एक प्रकारे शेतकऱ्याला मातीत घालण्याचा हा निर्णय आहे। सरकारने हे 40% निर्यात शुल्क जे लावलेलं आहे ते तातडीनं मागं घ्यावं ही आमची पहिली प्रथम मागणी आहे। आणि काल जे सरकारने 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही संपूर्ण दिशाभूल आहे। 2 लाख टन कांदा फक्त 2410 रुपयांनी तुम्ही खरेदी करणार। आजही शेतकऱ्याकडं जवळपास 40 ते 50 लाख टन कांदा शिल्लक आहे। उर्वरित कांद्याचं काय? ही फक्त शुद्ध फसवणूक आहे। तुम्हाला जर खरोखर शेतकऱ्यासाठी काही करायचं असेल तर राहिलेला हा सगळा 40-50 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करा आणि जे निर्यात शुल्क 40% लावलेलं आहे ते पाठीमागे घ्या आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। शेतकऱ्याला कुठेतरी परकीय चलन 2 रुपये मिळणार होतं, शेतकऱ्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आनंद त्या ठिकाणी होणार होता आणि त्यातच सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे। माझी केंद्र शासनाला एक विनंती आहे, खरं तर कांदा पिकवण्यासाठी साधारण किलोला आत्तापर्यंत 17 ते 18 रुपये खर्च नुसतं पिकवण्यासाठी होतं, खर्च वाढलेला आहे। त्याचप्रमाणे सुरुवातीच्या कालखंडामध्ये कांदा काढत असतानाच कांद्याची 25 ते 30% नुकसान त्या ठिकाणी झालं होतं, कारण त्यावेळेस अर्लीमध्ये पाऊस चालू होता। पावसाने 30% कांदा खराब झाला। राहिलेला कांदा आम्ही स्टोअर केल्यामध्ये आता 2 महिन्यानंतर बराकीमध्ये देखील आमचा कांदा कमीत कमी 30% त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। म्हणजे काढलेल्या कांद्यापैकी 50%च कांदा आमच्या शेतकऱ्याच्या हातात आता या ठिकाणी आहे। आणि आत्तापर्यंत जो खर्च आज बाजारभाव मिळत होता आम्हाला 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आमचा कांदा खपत होता, म्हणजे ॲक्च्युली तेवढा प्रोडक्शन कॉस्टच आमची तेवढी आहे। आणि आमच्या शेतकऱ्यांना आज आशा होती की कमीत कमी आपला कांदा 40 रुपयांनी यावर्षी विकल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस 40 रुपये विकला जाईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला 2 रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील या आशेने आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी कांदा 2-2 वेळा निवडून त्या ठिकाणी बराकी स्टॉक केलेला आहे। आणि हे करत असताना ह्या सरकारने आमच्या अन्नामध्ये माती घालवण्याचं काम केलं आहे। आमची शेतकऱ्याचे मुलं आज कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये आम्ही शिक्षण देऊ शकत नाही का, तर आमच्या शेतकऱ्याकडे त्या पटीत पैसे नसतात। आज आमच्यासारख्या शेतकऱ्याला 4 व्हीलरमध्ये फिरायला देखील आमच्या त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होत नाही आणि याला केवळ जबाबदार म्हणजे शासन आणि शासन। कारण शेतकरी हा पैसेवाला होऊन द्यायचं म्हटलं की यांच्या पोटात दुखायला लागतं। शेतकऱ्यांना 2 रुपये मिळालेच पाहिजे या भूमिकेतून आम्ही आहे। आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्पादन खर्च पहा, तुमचा 4 व्हीलर असेल 2 व्हीलर आहे, 10 वर्षापूर्वीचा त्याचा जरा रेशो तुम्ही तपासा। जी गोष्ट तुम्हाला त्यावेळेस 1 लाखात मिळत होती आज त्याच वस्तूची किंमत 2 ते 3 लाख रुपये झाली, म्हणजे ती किंमत साधारण डबल वाढलेली। का वाढली? तर त्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि आमच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलेला या राज्यकर्त्यांना दिसत नाही। ही मोठी शोकांतिका आहे। माझी केंद्राच्या आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांना एक विनंती आहे, तुम्हाला जर खरं शेतकऱ्याचा अभ्यास करायचा असेल तर बांधावर या। शेतकऱ्याला पाणी कोणी फुकट देत नाही, वीज कोणी फुकट देत नाही। त्याचप्रमाणे खतं औषधं असतील, DAPच्या सर्व बॅगा आज 300 ते 500 रुपयाला ज्या मिळणाऱ्या बॅगा आहेत त्या कमीत कमी 4 पट वाढलेला आहे। याचा खर्च जरा तपासा ना। कांदा 20 रुपये 25 रुपये झाला म्हणून तुम्ही आगडोम करायला उठलेत। आमची तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, या पुढील काळात शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे। सरकारला या माध्यमातून मी सांगतो की शेतकऱ्याने शेती करायची का नाही नेमकी, जर शेती करून द्यायची नाही सरकारने शेती ताब्यात घ्यावी आणि शेतकऱ्याची जी मुलं आहेत त्यांना मंत्रालयातल्या क्लार्क इतका पगार द्यावा आणि त्या सगळ्यांना पगार द्यावा। ते जमत नसेल तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये गांजा नाहीतर आपू लागवडीची परवानगी द्यावी, मी शेतकरी त्यावर आपला उदरनिर्वाह करीन। शेतकऱ्याला या माध्यमातून मी सांगतो, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारने केलं आहे।
2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून सरकार फसवणूक करत आहे। जे त्यांच्या वशिलेबाजीने कांदा खरेदी करणार आणि राहिला 50-60 मेट्रिक टन कांदा हा काय करायचा? बाकीचे जे गरीब शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं? हा माझा सरकारला सवाल आहे। हा 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। तरी सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो।